नमस्कार शेतकरी मित्रांनो, हेक्टरी 50,000 रुपये हा पीक विमा शेतकऱ्यांना मिळणार आहे. कापूस सोयाबीन जे काही उर्वरित शेतकऱ्यांचा पीक विमा माहीत राहिला होता, सरसकट पीक विमा आता हा या तारखेला मिळणार आहे. तारीख कोणती व्हिडिओच्या लास्टला सांगणार आहे, पण त्याआधी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचे विसरू नका. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे जे काही शेतकऱ्यांचे पीक होते ते पावसामुळे अतिशय नुकसान झाले होते आणि त्या नुकसानामुळे शेतकऱ्यांना जे काही शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झाला होता तो पीक विमा आता लवकरात लवकर तुमच्या खात्यावर पाहायला मिळणार आहे. पण शेतकरी मित्रांनो, हा पीक विमा हे फक्त आणि फक्त आणेवारीच्या आधारावर मिळणार आहे. म्हणजेच की आणेवारी म्हणजे काय, तर शेतकरी मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्यातील किती टक्के शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे किंवा किती टक्के आणेवारी म्हणजे किती टक्के नुकसान झाल्यामुळे शेतकरी जिल्ह्यातील पात्र झाले आहेत. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे हा पीक विमा मिळत असतो. शेतकरी मित्रांनो, हा पीक विमा आता आणेवारीद्वारे मिळत आहे. तर 28 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आणेवारी ही म्हणजे की जे काही पीक विम्यासाठी पात्र आणेवारीला किती झालेली आहे, यामध्ये कोणकोणते जिल्हे असणार आहेत ते पाहून घेऊया. सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, यवतमाळ, त्यानंतर नागपूर, रत्नागिरी, चंद्रपूर, परभणी, नांदेड, यवतमाळ, त्याचबरोबर धुळे, बीड, अशा प्रकारे धाराशिव हे जिल्हे आहेत की जे की पीक विम्यासाठी मंजूर आहेत. आणि शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्याची आणेवारी ही 50 पैशापेक्षा कमी आलेली आहे. म्हणजे की जास्तीत जास्त नुकसान झाल्यामुळे 50 पैशापेक्षा कमी आणेवारी आलेली आहे आणि शेतकरी मंजूर झाले आहेत. आणि ज्या शेतकऱ्यांची आणेवारी 50 पैशापेक्षा जास्त आहे ती म्हणजे की 45% आली, 45% पीक विमा येतो. 50 पैसे आली की 25% अग्रिमची आधी सूचना निघते आणि अग्रिम पीक विमा तुम्हाला मिळत असतो. आता तुम्हाला 50 पैसे जास्त नुकसान झाल्यामुळे जे काही शेतकऱ्यांना आणेवारी आहे ती लवकरात लवकर जाहीर करण्यात आली आणि त्यामुळे आता हा पीक विम्याचा आपल्याला अंदाज देता येत आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा पीक विमा 20 जानेवारी नंतर तुम्हाला वितरण होण्यास सुरू होईल असे सांगता म्हणजे की सुरू होणार आहे असे सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर हेक्टरी 50,000 रुपये कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्याची पिकासह जमीन सुद्धा खडून गेलेली आहे त्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये असा पीक विमा मिळणार आहे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचं फक्त आणि फक्त पीकच जबरदस्त आहे त्यांना हेक्टरी 35,000 रुपये पीक विमा मिळणार आहे. काही शेतकऱ्यांचं शेतकरी मित्रांनो पीकही नाही, काहीच नाही, नुसतं पाणीच पाणी झाले, त्या शेतकऱ्यांना असं 17,000 रुपये पीक विमा मिळणार. असं म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांना अलग अलग पीक विमा मिळणार आहे हेक्टरी, त्यांच्या त्यांच्या पिकावर नुकसानवर झालेला डिपेंड आहे. तर भेटूया नेक्स्ट वेळी, पण त्याआधी नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, मित्रांना व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.